प्रोकायनेटिक ड्रग्समध्ये स्टमकला आज रेल्वे स्टेशन इमॅजिन कर. फूड एंटर केलं मील नंतर नॉर्मली स्टमक कॉन्ट्रॅक्ट करतो रिदमिकली, पायलोरस ओपन होतं आणि फूड इंटेस्टाईनमध्ये ग्रॅज्युअली जात असतं. पण इन डिसीजेस लाईक गॅस्ट्रोपॅरेसिस, स्पेशली डायबिटिक गॅस्ट्रोपॅरेसिस, डिस्पेप्सिया, डिलेड गॅस्ट्रिक एम्प्टिंगमध्ये स्टमक लेझी बनतं, फूड स्टमकमध्येच राहतं, फुलनेस, ब्लोटिंग, नॉझिया होतं. सो त्या केसेसमध्ये आपण प्रोकायनेटिक ड्रग्स देत असतो. प्रो म्हणजे दॅट प्रमोट आणि कायनेटिक म्हणजे मूवमेंट. सो द ड्रग्स दॅट प्रमोट मूवमेंट इन द गट आर प्रोकायनेटिक ड्रग्स दॅट पुश द GIT टू मूव फास्टर. याच्यामध्ये पहिला ड्रग आहे सिसाप्राइड. इमॅजिन स्टमक ॲज ट्रेन इंजिन, स्टमकचं ट्रेन इंजिन स्टॉप झालं आणि सिसाप्राइड ॲक्ट्स लाईक स्टेशन मास्टर. म्हणतो मूव फास्टर, सिसाप्राइड नव्हे ना त्याचं, म्हणतो मूव फास्टर. इंजिन खराब झालं तरी पण पटकन चालू होतो. आणि इट एनहान्सेस ॲसिटाइलकोलिन रिलीज इन एंट्रिक प्लेक्सस थ्रू सेरोटोनिन 4 रिसेप्टर स्टिम्युलेशन आणि फास्टर गॅस्ट्रिक मोटिलिटी. ओके, तर तो काम करतो बघ, सेरोटोनिन 4 रिसेप्टरचं स्टिम्युलेशन करून तो ACH रिलीज वाढवतोय. ओके, फास्टर गॅस्ट्रिक एम्प्टिंग इनक्रीज GIT मोटिलिटी, हेल्पफुल इन रिफ्लक्स, डिस्पेप्सिया आणि गॅस्ट्रोपॅरेसिस. सिसाप्राइड डेंजरस का आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे की आपण सिसाप्राइड ॲक्सिडेंटली हार्टचं इलेक्ट्रिकल कंडक्शन खराब करतो. क्यूटी इंटरवल प्रोलॉंगेशन होतं, म्हणजे हार्ट रिपोलरायझेशन डिले होतं. दॅट कॅन ट्रिगर वेंट्रिक्युलर एरिथमियाज, स्पेशली टॉर्सेट्स, डे पॉइंटर्स दॅट कॅन बिकम फेटल. ड्रग इंट्रॅक्शन इंपॉर्टंट आहे. आता एक असा एन्झाईम असतो CYP3A4 एन्झाईम, जो की सिसाप्राइडच्या मेटाबॉलिझमसाठी असतो. म्हणजे अनदर ड्रग्स लाईक कीटोकॅनाझॉल, फ्लुकोनाझॉल, इरिथ्रोमायसिन, क्लॅरिथ्रोमायसिन, समेंटेड डिप्रेसंट्स लाईक फेझोरॉन, कोणते कीटोकॅनाझॉल, फ्लुकोनाझॉल, इरिथ्रोमायसिन, क्लॅरिथ्रोमायसिन आणि समेंटेड डिप्रेसंट्स लाईक फेझोरॉन, हे काय करतात, ह्या पर्टिक्युलर एन्झाईमला ब्लॉक करतात आणि मग हा एन्झाईम सिसाप्राइडचं मेटाबॉलिझम होऊ देणार नाही. सिसाप्राइडचे लेवल्स वाढतील, ज्याने की क्यूटी प्रोलॉंगेशन होईल, फेटल एरिथमियाचा रिस्क वाढेल. तर समजून घेतलं का की ड्रग इंट्रॅक्शन कसं आहे आणि इथं समजून घेतलं की सिसाप्राइड डेंजरस का आहे. नेक्स्ट समजून घ्यायचं की सेफर. आता सिसाप्राइडचे सेफर रिलेटिव्स कोण होते, तर मोसा, रेंजा आणि झाको. तर मोसा काय म्हणतो सिसाचा, की रेंजा तू तुझं अंग झाक म्हणतो, ठीक आहे. मोसा रेंजा झाक, मोसा म्हणतो रेंजा झाकून घे स्वतःला. सो सिसाप्राइड सेफर सिग्नल आहे, ते इम्प्रूव्ह मोटिलिटी करतात, बट ते घाणेरडे साईड इफेक्ट्स देत नाही, ते क्यूटी प्रोलॉंगेशन करत नाही, त्यांचे सेफर रिलेटिव्स आहेत. तर मॅक्रोलाइट्स ॲज मोटिलिन रिसेप्टर्स. आता आपण सिसाप्राइड बघितला तर मॅक्रोलाइट्स बघायचं. हा कॉन्सेप्ट गरजेचा आहे INSDसाठी. नॉर्मली बॉडीला मोटिलिन नावाचा हॉर्मोन रिलीज करते, जो की इंटेस्टिनल क्लिनिंग सुपरवायझर, म्हणजे तो गट्सचं कॉन्ट्रॅक्शन स्टिम्युलेट करतो, गट कॉन्ट्रॅक्शन करतो. बट नाव सरप्राइजिंगली काय होतं, मॅक्रोलाइड अँटीबायोटिक्स आहेत, ते मोटिलिनसारखं मिमिक करतात. तर मग काय होतं की ते मोटिलिनसारखं मिमिक करतात, मग ते मोटिलिन रिसेप्टरला स्टिम्युलेट करतात, गॅस्ट्रिक एम्प्टिंग करणार, लेस्टोस्टेरोन वाढवणार, स्मॉल इंटेस्टिनल कॉन्ट्रॅक्शन वाढवणार. आणि मॅक्रोलाइड अँटीबायोटिक कोणते, इरिथ्रोमायसिन, एझिथ्रोमायसिन, क्लॅरिथ्रोमायसिन, सगळे थ्रोमायसिन जे आहेत तर ते मॅक्रोलाइड्स असतात आणि ते हे सगळे काम करतात. आणि ते आपण हे गॅस्ट्रिक एम्प्टिंग वगैरे वाढत असल्यामुळे आपण त्याला डायबिटिक गॅस्ट्रोपॅरेसिसमध्ये देतो. डायबिटिक गॅस्ट्रोपॅरेसिस काय असतं की वेअर डायबिटिक ऑटोनॉमिक न्यूरोपॅथी जे आहे दॅट स्लोज डाऊन द स्टमक एम्प्टिंग. डायबिटीजमुळे झालेलं जे न्यूरोपॅथी आहे त्याच्यामुळे जे तुमचं स्टमक एम्प्टिंग जेव्हा स्लो होतं तेव्हा त्याला डायबिटिक गॅस्ट्रोपॅरेसिस म्हणतो. आणि त्यावेळी आपण काय देतो, हे मॅक्रोलाइड्स देतो ॲज मोटिलिनचे ॲगोनिस्ट. नेक्स्ट बघायचं की हे अँटीबायोटिक आपण लॉंग टर्म का नाही यूज करणार, कारण की ते टॉलरन्स डेव्हलप करणार क्विकली. बॉडी स्टॉप्स रिस्पॉन्डिंग देम, द बॉडी स्टार्ट्स टॉलरेटिंग दोज अँटीबायोटिक्स. आणि अँटीबायोटिक इफेक्ट अनवॉन्टेड आपल्याला भेटतो, किंवा अननेसरी एक्सपोजिंग द पेशंट टू अँटीबायोटिक्स, त्याच्यामुळे रेसिस्टन्सचा रिस्क वाढतो. नेक्स्ट बघायचं प्रोकॅलोप्राइड. आधी सिसाप्राइड, मोसाप्राइड, रेंजाप्राइड बघितला, आता प्रोकॅलोप्राइड बघायचं. इट इज अ सेफर सिसाप्राइड. हा आपण हायली सिलेक्टिव्ह सेरोटोनिन 4 ॲगोनिस्ट आहे. हा बॉबल मूवमेंटला स्टिम्युलेट करतो, सिव्हिअर कॉन्स्टिपेशनमध्ये यूज करतो का, कारण की याची डेंजरस कार्डियक टॉक्सिसिटी लाईक सिसाप्राइड नाही आहे, पण त्याचं लॉंग टर्म एफिकसी पण स्टिल अनसर्टन आहे. तर मग आता कोणता बघितला आपण, प्रोकॅलोप्राइड बघितला. नेक्स्ट आहे लॉक्सिग्लुमाइड. फूड जेव्हा इंटेक करतो आपण तेव्हा इंटेस्टाईन CCK रिलीज करतो आणि CCK असतो एकदम म्हणत असतो की स्टमक बेबी डायजेस्ट कामली, स्लो डाऊन म्हणत असतो, ठीक आहे. हळूवार कॉन्ट्रॅक्ट कर, हळूवार डायजेस्ट कर असं म्हणत असतो कोण, CCK. पण आता मग आपण देतो लॉक्सिग्लुमाइड. हा जो लॉक्सिग्लुमाइड आहे ना, नावासारखाच काय करणार आहे, CCK ला ब्लॉक करणार आहे. मग काय होईल की CCKचं ऐकल का स्टमक, नाही, मग स्टमक काय करेल, फास्टर एम्प्टिंग करणार. सो गॅस्ट्रिक मोटिलिटी फास्ट होणार, लॉक्सिग्लुमाइड मिळतो. दॅट इज ऑल्सो प्रोकायनेटिक ड्रग. ॲमिसुल्फ्राइड आपण कुठे बघितलं होतं, अँटीसायकोटिक्समध्ये जे टिपिकल अँटीसायकोटिक्स होते ना त्याच्यामध्ये आपण जे मिसलेनियस स्टॅटिक बघितलं होतं. आणि जर अँटीसायकोटिक असेल तर तो D2 रिसेप्टर करणार, D2 रिसेप्टरला ब्लॉक करणार आहे. तर आता जाऊयात की CTZ एरियामध्ये जिथे की वॉमिटिंग कंट्रोल होतं आणि तिथं D2 रिसेप्टर असतात डोपामिनचे. आणि तिथे जाऊन डोपामिननी आणि तिथे जाऊन जर ॲमिसुल्फ्राइडनी डोपामिन D2 रिसेप्टर ब्लॉक केले, D2 D3 रिसेप्टर ब्लॉक केले, तर काय होणार, तुझं वॉमिटिंगचं ट्रिगरच नाही होणार. आणि दॅट्स वाय इट इज यूज फॉर पोस्ट ऑपरेटिव्ह नॉझिया अँड वॉमिटिंग. सिंगल IV डोस देतो आपण ड्युरिंग ॲनेस्थीशिया. कोणाचा, ॲमिसुल्फ्राइडचा, ठीक आहे. कोणासाठी, अँटी एमेसिस म्हणून, म्हणजे पोस्ट ऑपरेटिव्ह नॉझिया वॉमिटिंगचं क्युअर करण्यासाठी पेशंटची सर्जरी झाल्यानंतर ॲमिसुल्फ्राइड द्यायचं, सिंगल IV डोस ड्युरिंग ॲनेस्थीशियाच द्यायचं, ठीक आहे. ड्युरिंग ॲनेस्थीशिया दिलं जातं. आणि याचे साईड इफेक्ट्स काय, ॲमिसुल्फ्राइडचे की डोपामिन ब्लॉक करतो, त्याच्यामुळे डोपामिन आपल्याला माहिती नॉर्मली प्रोलॅक्टिनला इनहिबिट करतो. पण डोपामिन ब्लॉक झालं तर प्रोलॅक्टिन वाढणार, हायपरप्रोलॅक्टिनिमिया होणार, अदर साईड इफेक्ट्स लाईक चिल्स, हायपोटेन्शन, हायपोकॅलेमिया, इन्फ्युजन साईड पेन होणार आहे. नंतर इथं आपण वेरियस ड्रग्स बघितले, सिसाप्राइड, सेरोटोनिन 4 ॲगोनिस्ट आहे, गॅस्ट्रोपॅरेसिसमध्ये आपण त्याला देतो, क्यूटी प्रोलॉंगेशन करतो. हा प्रोकॅलोप्राइड जो आहे तो 5 हायड्रॉक्सीट्रिप्टोफॅन 4 म्हणजे सेरोटोनिन 4 ॲगोनिस्ट आहे, सिव्हिअर कॉन्स्टिपेशनमध्ये देतो आपण आणि सेफर आहे. हा असे साईड इफेक्ट्स करत नाही. नंतर इरिथ्रोमायसिन हा मोटिलिन ॲगोनिस्ट म्हणून आपण त्याला मॅक्रोलाइड ॲज मोटिलिन ॲगोनिस्ट म्हणून काम केलं आणि त्याला डायबेटिक गॅस्ट्रोपॅरेसिसमध्ये दिलं आणि त्याच्यामुळे टॉलरन्स डेव्हलप झाला. लॉक्सिग्लुमाइड जो होता तर तो CCKचा अँटागोनिस्ट होता, गॅस्ट्रिक एम्प्टिंग करत होता. नॉर्मली CCK स्लो डाऊन बेबी म्हणत होता, पण त्याला अँटीगोनिस्ट दिल्यानंतर फास्ट एम्प्टिंग होणार. आणि ॲमिसुल्फ्राइड D2 ब्लॉकर आहे, D2 D3 ब्लॉकर असल्यामुळे तो काय करणार होता, तो तुझं वॉमिटिंग सेंटरला म्हणजे CTZ मधलं ते डोपामिनला आपण ब्लॉक केलं, तर मग काय होणार की तुझं ते वॉमिटिंग सेंटर स्टिम्युलेट नाही होणार. मग त्याला आपण कुठे पोस्ट ऑपरेटिव्ह नॉझिया वॉमिटिंगमध्ये यूज देतो आणि साईड इफेक्ट त्याच्यामुळे प्रोलॅक्टिन वाढणार आहे. तर आणि दुसरे पण साईड इफेक्ट्स आहेत, ठीक आहे. आणि याचे क्वेश्चन्स बघून घे, वाय वॉज सिसाप्राइड विथड्रॉन इन मेनी कंट्रीज आणि वाय कॅन इरिथ्रोमायसिन ॲक्ट एज प्रोकायनेटिक ड्रग, वाय मॅक्रोलाइड्स नॉट प्रिफर्ड लॉंग टर्म एज प्रोकायनेटिक्स, हाऊ डज लॉक्सिग्लुमाइड इम्प्रूव्ह गॅस्ट्रिक एम्प्टिंग आणि वाय डज ॲमिसुल्फ्राइड इन्क्रीज प्रोलॅक्टिन लेवल्स. तर मी थांबवते 5 सेकंद, 5 4 3 2 1 5 4 3 2 1 नंतर इथं पण 5 4 3 2 1, ठीक आहे. 5 सेकंद मी सगळे थांबवले, तर आता वाचून घे हे. ठीक आहे. आता आपण बघायची दुसरी गोष्ट ती म्हणजे की ड्रग्स फॉर IBS, इरिटेबल बॉबल सिंड्रोमचे ड्रग्स पाहिजे आहेत. आता इमॅजिन करायचं की आपण IBS पेशंटच्या इंटेस्टाईनमध्ये आहोत आणि तिथं ना तुमचं बॉबल जे आहे, IBS म्हणजे इरिटेबल बॉबल सिंड्रोम असतं. त्या सिंड्रोममध्ये बॉबल जे आहे स्ट्रक्चरली डॅमेज नाही आहे, तुझा गट जे आहे स्ट्रक्चरली काही डॅमेज नाही झाला, तिथं अल्सर नाही आहे, ट्यूमर नाही, इन्फेक्शन नाही, बट इंटेस्टाईन जे आहे ते इमोशनली बिहेव करते, खूपच भावनिक झालेला आहे इंटेस्टाईन. कधी खूप कॉन्ट्रॅक्ट करतो, डायरिया करतो, कधी खूपच लेझी काम करतो, कॉन्स्टिपेशन करतो आणि कधी नर्व्स जे आहेत ते ओव्हर सेन्सिटिव्ह असतात, पेन, ब्लोटिंग करतात. सो IBS इज मेनली अ डिसऑर्डर ऑफ गटची मोटिलिटी, गट ब्रेन ॲक्सिस बघ आणि गट आणि ब्रेन ॲक्सिस बघा दाखवलं. विसरल हायपर सेन्सिटिव्हिटीचा डिसऑर्डर आहे. न्यूरोट्रान्समीटर लाईक सेरोटोनिन, ॲसिटाइलकोलिनचा हा डिसऑर्डर आहे. आणि IBSचे 2 टाईप, कॉन्स्टिपेशन आणि डायरिया डॉमिनेट. कॉन्स्टिपेशन डॉमिनेटमध्ये काय होणार तुझं
गटचे मुवमेंट स्लो डाऊन होणार आहे, मग मोर वॉटर ॲब्झॉर्ब होणार आहे आणि स्टूल हार्ड असणार, कॉन्स्टिपेशनमध्ये स्टूल हार्ड असतं त्यामुळे आणि पेशंट काय करतो स्ट्रेन करतो, ब्लोटिंग डिस्कम्फर्ट असतं. डायरिया डॉमिनंट आयबीएसमध्ये डायरिया असतो म्हणजे गट हायपर ॲक्टिव्ह असतं, फूड खूप फास्ट मूव्ह होतं, वॉटर ॲब्झॉर्ब होत नाही. एका ठिकाणी खूप जास्त पाणी ॲब्झॉर्ब होते, मग स्टूल हार्ड होतं आणि दुसऱ्या ठिकाणी पाणी ॲब्झॉर्बच होत नाही, पाणी असं वाहत जातं, लूज स्टूल होतं. ॲट द सेम टाइम डायरिया डॉमिनंटमध्ये नर्व्स हायपर सेन्सिटिव्ह असतात आणि ॲबडोमिनल पेन असतो. ठीक आहे आणि ठीक आहे आणि याच्या ट्रीटमेंटमध्ये आपल्याला काय करायचं, पेन रिड्यूस करायचं, बॉलची मुवमेंट नॉर्मलाइज करायची, ब्लोटिंग कमी करायची आणि जे हायपर सेन्सिटिव्ह गटचे नर्व्स आहेत त्यांना काम डाऊन करायचं. आयबीएसचा पेन का होत असतो सगळ्यात आधी हे बघा, तर इंटेस्टिनल स्ट्रेचिंग जी आहे तर ती नॉर्मली टॉलरेटेड असते, नॉर्मल कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन ऑफ इंटेस्टाइन टॉलरेटेड असतं. पण आयबीएसमध्ये इव्हन नॉर्मल गॅस स्टूलचं स्ट्रेचिंगमुळे जे स्ट्रेचिंग होते ना ती पेन नर्व्सला ॲक्टिवेट करते. मग हे जे पेन नर्व्स आहेत तर ते कुठून कुठे जातात, गटपासून ब्रेनपर्यंत जायला असतात. आणि हे काय करतात, हे सेरोटोनिन रिलीज करत असतं फेवाली नर्व्स आणि ते सेरोटोनिन जाऊन कुठे सेरोटोनिन 3 रिसेप्टरला जाऊन बाइंड करत असतं, जेणेकरून की तुझा ब्रेन जो आहे तर तो हा पेनच्या सिग्नलला सेन्स करत असतो आणि याला आपण विसरल हायपर सेन्सिटिव्हिटी म्हणतो. आणि इथं पहिलं आपण की सेरोटोनिन हा न्यूरोट्रान्समीटर आहे आणि ते सेरोटोनिन 3 रिसेप्टर इन्व्हॉल्व असतं. दीज रिसेप्टर्स कॅरी पेन सेन्सेशन फ्रॉम गट टू ब्रेन. आणि ड्रग्स यूज इन आयबीएस काय अँटीडायरियल ड्रग्स, आयबीएस डायरियल टाईपमध्ये यूज केले जातात. लोपेरामाइड, डायफेनॉक्झिलेट हे डायरियल टाईपमध्ये आहेत म्हणजे तुझं गटची मोटिलिटी खूप जास्त, मग हे ड्रग काय करायला पाहिजे, इंटेस्टिनल मोटिलिटीला स्लो डाऊन करायला पाहिजे. आणि हे का बरं यूज केले आपण, कारण की ते मेनली ॲक्टिंग गट आणि कॅन कॉज फ्युअर साईड सीएनएस इफेक्ट्स. ठीक आहे, जे दुसरे ड्रग्स आहेत तर ते सीएनएस इफेक्ट्स कॉज करतात, पण हे अँटीडायरियल ड्रग्स आहेत जे की सीएनएस इफेक्ट कमी कॉज करतात आणि ते इंटेस्टिनल मोटिलिटी कमी करतात. ठीक आहे आता इमॅजिन कर की तुझं इंटेस्टाईन जे आहे ते स्क्वीज करते पेनफुली, स्क्वीज म्हणजे कॉन्ट्रॅक्ट करतं. ठीक आहे, आणि तेव्हा तुला ॲबडोमिनल क्रॅम्प येतात आणि मग तेव्हा आपण तुला कोणतं ड्रग देतो, असं ड्रग देतो जे की इंटेस्टिनल स्मूथ मसलला रिलॅक्स करणार आहे. ठीक आहे, आणि ते कोणतं ड्रग आहे, डायसायक्लोमिन किंवा हायोसायमिन. दीज आर अँटी स्पाझमोडिक, स्पाझम म्हणजे ॲबडोमिनल क्रॅम्प म्हणजे क्रॅम्प याला कमी करणारे ड्रग आहे डायसायक्लोमिन हायोसायमाइन. तर हे काय करणार आहे, M3 रिसेप्टरला ब्लॉक करणार आहे, मस्कॅरिनिक रिसेप्टरला ब्लॉक करेल आणि त्याच्यामुळे नॉर्मल मस्कॅरिनिक म्हणजे काय करत असतात, कोलिनर्जिक ॲक्टिव्हिटी काय असते, ही गटची मोटिलिटी करत असते, पण त्याला ब्लॉक केलं तर मोटिलिटी कमी होईल, पेन कमी होईल, स्पाझम कमी होईल. पण ह्याच्यासोबत आहे ना अँटीकोलिनर्जिकच्या साईड इफेक्ट्स आहेत, ड्राय माउथ, ब्लड विजन, युरिनरी रिटेन्शन, कॉन्स्टिपेशन ह्याच्या संगमंग येणारे साईड इफेक्ट्स आहेत. ठीक आहे, नेक्स्ट आणि तो आतापर्यंत कोणते ड्रग बघितले आपण अँटीडायरियल ड्रगमध्ये, हे काय करणार होते, स्टमक मोटिलिटीला कमी करणार होते, लोपेरामाइड, डायफेनॉक्झिलेट, अँटीस्पाझमोडिक्स, डायसायक्लोमिन आणि हायोसायमाइन, M3 रिसेप्टर ब्लॉकेट करणार होते. नेक्स्ट आणि मेबेरिन हे स्पेशल अँटीस्पाझमोडिक आहे, अनलाइक डायसायक्लोमिन हे ना मेजर अँटीकोलिनर्जिक इफेक्ट नाही करत, म्हणजे आधी सारखंच आहे पण विदाउट दी साईड इफेक्ट्स आहे. सो डायरेक्टली रिलॅक्सेस द कोलिनिक स्मूथ मसल. आता आपण तीन पण ड्रग कसे बघितले, स्मूथ मसलला ते रिलॅक्स करणारे बघितले. डायरिया वेळेस सुद्धा काम डाऊन करत होतो आपण, नंतर इथं स्पॅझम ॲबडोमिनल क्रॅम्प वेळेस सुद्धा आपण शांत करत होतो इंटेस्टाईनला आणि मेबेरिन पण शांत करत होतो, काम डाऊन करत होतो स्मूथ मसलला आणि याचे काही साईड इफेक्ट अँटीकोलिनर्जिक नव्हते. ठीक आहे, सो दिस मेबेरिन इज गुड फॉर आयबीएस क्रॅम्प्स विदाउट ड्राय माउथ, विदाउट कॉजिंग ड्राय माउथ आणि अदर दिस साईड इफेक्ट्स. नंतर अँटीडिप्रेसेंट्स बघायचे, आता अँटीडिप्रेसेंट्स ही आयबीएस वाल्या पेशंटला का बरं देतो, सगळ्यात आधी ह्याचं कारण शोधायचं आपल्याला. आणि अँटीडिप्रेसेंट्स कोणते, ॲमिट्रिप्टायलिन, डेसिप्रेमिन. ॲमिट्रिप्टायलिन काय आहे, हा एक नॉन सायक्लिक अँटीडिप्रेसेंट आहे आणि डेसिप्रेमिन जो आहे तर तो आपण बघितलं होतं की देसी सोल्जर होता अलॉंग विथ इट्स नॉर्ट्रिप्टायलिन, प्रोट्रिप्टायलिन, नंतर नोरा, मॅप्रो, हे सगळे सोबत होते. आणि हे कोणते होते, सोल्जर्स होते जे की ना मला वाटतं जे की नॉरेपिनेफ्रिनचा रिॲप्टेक इनहिबिट करत होते. हां ते बघून घे डेसिप्रेमिन काय करतो एक्झॅक्टली, पण ठीक आहे आतापर्यंत अँटीडिप्रेसेंटचे आहेत तर ते काय करणार आहे ते बघून घेऊया. तर ते ना जो विसरल पेन जो आहे गटपासून ब्रेनपर्यंत जाणार आहे तर ह्याच्या सेंट्रल प्रोसेसिंगला म्हणजे मेंदूपर्यंत जाण्याची जी प्रोसेस आहे त्याला रिड्यूस करणार आहे. त्याच्यामुळं जो ब्रेन आहे इट बिकम्स लेस सेन्सिटिव्ह टू गट पेन. पण आयबीएसमध्ये काय होत होतं, ब्रेन ह्या गट पेन सिग्नल्सला ॲम्प्लिफाय करत होतं. पण मी जेव्हा ट्रायसायक्लिक अँटीडिप्रेसेंट दिले तेव्हा हे सेंट्रल प्रोसेसिंग नाही झालं विसरल पेनचं, म्हणजे कळलं का. आणि त्याच्यामुळं ब्रेन जो आहे तो लेस सेन्सिटिव्ह झालेला आहे आणि त्यांचे ना अँटीकोलिनर्जिक ॲक्शन पण आहेत ह्या अँटीडिप्रेसेंटचे. ते काय करतात, मोटिलिटीला कमी करतात आणि ती आर युजफुल इन डायरिया आयबीएस. डायरियामध्ये खूप जास्त मोटिलिटी असते आणि तिथे आपल्याला मोटिलिटी कमी करणं जरुरी आहे. सो कळलं का, पेशंट डिप्रेस नाही आयबीएसचा तरी पण आपण त्याला अँटीडिप्रेसेंट का देतो, कारण की विसरल पेन मॉड्युलेशनसाठी देतो आणि अलॉंग विथ त्याचे अँटीकोलिनर्जिक ॲक्शन जो आहे तो मोटिलिटीला कमी करतो आणि तो डायरिया आयबीएसमध्ये कामासाठी असतो. नेक्स्ट आहे सेरोटोनिन 3 रिसेप्टर अँटागोनिस्ट. आपण नेहमी बघितलं की सेरोटोनिन 3च्या ठिकाणी आपण प्रोकायनेटिक ॲक्शन बघितली आणि जर त्याचा अँटागोनिस्ट दिला तर त्याची कशी ॲक्शन असणार आहे, ते प्रोकायनेटिक असेल का, नाही. म्हणजे ते काय करणार, मोटिलिटीला अगेन ते कमी करणार आहे. त्याला जर ब्लॉक केलं सेरोटोनिन 3 रिसेप्टरला ब्लॉक केलं तर ते मोटिलिटी कमी करेल, डायरिया कमी करेल, पेन कमी करेल आणि इट इज यूज्ड इन डायरिया डॉमिनंट आयबीएस इन विमेन. आणि त्याचा डेंजर साईड इफेक्ट काय बघ की इस्टेमिक कोलायटिस कॉज करणार. जेव्हा खूप जास्त हे रिसेप्टरचं ब्लॉकेज झालं, जेव्हा खूप जास्त तुझं मोटिलिटी कमी झाली तेव्हा काय होईल, तेव्हा ब्लड सप्लाय रिड्यूस होईल कोलॉनचा आणि त्यालाच आपण इस्टेमिक कोलायटिस म्हणतो. आणि जर खूप जास्त कॉन्स्टिपेशन होत असेल, इफ कॉन्स्टिपेशन अकर्स त्याच्या इफेक्टमुळे सेरोटोनिन 3 रिसेप्टर अँटागोनिस्टमुळे, तर आपण तो जो ड्रग आहे ॲलोसेट्रॉन ह्याला इमिडिएटली स्टॉप करायचा आहे. ॲलोसेट्रॉन ड्रग आहे, आपण ऑन्डेन्सेट्रॉन, ग्रॅनिसेट्रॉन, ट्रोपिसेट्रॉन बघितलं होतं, ट्रोपिसेट्रॉन आणि हे ॲलोसेट्रॉन इथं बघितलं आपण. नंतर सेरोटोनिन 4चा अगोनिस्ट. सेरोटोनिन 4चं काय काम होतं लक्षात आहे, सेरोटोनिन 4 सुद्धा प्रोकायनेटिक होता आणि त्याचा अगोनिस्ट दिल्यानंतर तो टेगासेरॉड दिल्यानंतर तो काय करणार आहे, तो पण मोटिलिटीला वाढवणार आहे आणि इट इज यूज्ड इन कॉन्स्टिपेशन डॉमिनंट आयबीएस. आतापर्यंत आपण सगळे डायरिया डॉमिनंट आयबीएस बघितले होते, आता फर्स्ट टाइम आपण कॉन्स्टिपेशन डॉमिनंट आयबीएसमध्ये आलो. आणि कॉन्स्टिपेशनमध्ये काय असतं की तुझी मोटिलिटीच होत नाही, गट जो लेझी बनला त्याला मोटिलिटीच नाही करायची आणि त्यावेळेस आपण सेरोटोनिन 4 वाले अगोनिस्ट द्यायचे आणि सेरोटोनिन 4चं प्रोकायनेटिकच इफेक्ट असतो. थांब सेरोटोनिन 3चा प्रोकायनेटिक इफेक्ट होता आणि त्याचा आपण अँटागोनिस्ट दिला डायरिया आयबीएसमध्ये आणि सेरोटोनिन 4चा अगोनिस्ट आपण कोणाकडे देतो, हा कॉन्स्टिपेशन डॉमिनंट आयबीएसमध्ये देतो. हा इंटरन्यूरॉनला स्टिम्युलेट करणार आहे आणि फास्टर बाउल ट्रान्झिट करणार आहे, ब्लोटिंग पेनला कमी करणार आहे. विड्रॉन कधी करायचं की बाय विड्रॉन, कारण इन्क्रीज हार्ट अटॅक स्ट्रोकचं रिस्क आहे ह्याच्यामध्ये. काही नाही क्वेश्चन आहे हा की जो सेरोटोनिन 4 अगोनिस्ट जो आहे तो टेगासेरॉड आपण का विड्रॉ करतो, कारण की हृदय आणि मेंदूविकार तो कॉज करतो. क्लोराईड चॅनल्स ॲक्टिवेटर. तर नेक्स्ट अजून एकदा इमॅजिन कर की कॉन्स्टिपेशन आयबीएस आहे, हार्ड स्टूल आहे, मग आपण काय देणार, क्लोराईड चॅनल्स ॲक्टिवेटर देणार. तो क्लोराईड चॅनल ॲक्टिवेटर जो ल्युबिप्रोस्टन आहे म्हणजे दॅट विल पोर वॉटर, दॅट विल पोर क्लोराईड. हा दिला तर काय होईल की क्लोराईड सिक्रेशन वाढेल ल्युमेनमध्ये, वॉटर फॉलोज ऑस्मॅटिकली, त्यामुळे सॉफ्ट स्टूल बनणार, इझियर पॅसेज होणार.
जे कॉन्स्टिपेशन IBSमध्ये जे वाळवंटासारखं जे तुझं इंटेस्टाईन झालं होतं त्याच्यामध्ये त्या वाळवंटात आता ल्युपिप्रोस्टॉननी पाणी पोर केलेलं आहे क्लोराईड सहित. तर हे ल्युपिप्रोस्टॉन क्लोराईड चॅनल ॲक्टिवेटर आहे आणि या ठिकाणी नॉजिया का होतो कारण की एक्सेस इंटेस्टिनल सिक्रेशन झालं तर मग ते गट रिसेप्टरला स्टिम्युलेट करेल आणि हे इट इज कॉन्ट्राइंडिकेटेड इन प्रेग्नन्सी. ल्युपिप्रोस्टॉन इज कॉन्ट्राइंडिकेटेड इन प्रेग्नन्सी. टेनापॅनर न्यूएस्ट ड्रग आहे. याचं काय मेकॅनिझम आहे सोडियम प्रोटॉन एक्सचेंजरला ब्लॉक करणार. सोडियम प्रोटॉन एक्सचेंजर 3 ला ब्लॉक करेल आणि नॉर्मल हा एक्सचेंजर काय करत असतो की सोडियमला ॲब्झॉर्ब करतो आणि त्यासहित पाण्याला सुद्धा ॲब्झॉर्ब करतो ल्युमेनमधून. अरे यार तर हे सोडियमला आणि पाण्याला दोघांना ॲब्झॉर्ब करतो एक्सचेंजर कोणामधून ल्युमेनमधून इंटेस्टाईनमध्ये. पण जर याला ब्लॉक केलं तर माझं पाणी आत येईल का नाही पाणी बाहेरच राहणार. सो सोडियम स्टेज इन साईड द ल्युमेन अँड वॉटर इज पुल्ड इन टू ल्युमेन सो सॉफ्ट स्टूल राहणार आणि हे पण आपण कोणामध्ये देणार IBS कॉन्स्टिपेशन डॉमिनंट IBSमध्ये देणार आपण टेनापॅनर. ठीक आहे. नेक्स्ट आहे क्लोनिडिन अल्फा 2 अगोनिस्ट असतो. अल्फा 2 जो आहे प्री सायनॅप्टिक मेम्ब्रेनवरती असतो आणि जेव्हा आपण कोणतं पण न्यूरोट्रान्समीटर रिलीज होत असेल तेव्हा त्याचं रिलीज कमी करण्यासाठी अल्फा 2 असतो रिसेप्टर. सो जेव्हा तुझं डायरियल IBS होत आहे डायरिया IBS होत आहे डायरिया म्हणजे खूप जास्त तुझं मोटिलिटी होत आहे तेव्हा ना काय कामाचं की मोटिलिटी नाही होत याची हे एक आपलं एम आहे. मग त्याच्यामध्ये अल्फा 2 अगोनिस्ट क्लोनिडिन द्यायचा. तो काय करणार विसरल पेनला कमी करणार वॉटर ॲब्झॉर्प्शनला वाढवणार. वॉटर ॲब्झॉर्प्शन झालं तर डायरियल IBS ऑलरेडी तुझं क्युअर होणार आहे. आणि पण याचा प्रॉब्लेम काय अल्फा 2 अगोनिस्ट आहे तर तो हायपोटेन्शन कॉज करतो ब्लड वेसलचं डायलेशन करतो. याचं एकदा क्लोनिडिनचं काम व्यवस्थित बघून घे. बस पायरन आपण खूपदा बघितलं बस पायरनबद्दल. हा जो आहे ना तर सेरोटोनिन 1A अगोनिस्ट आहे पार्शियल सेरोटोनिन 1A अगोनिस्ट आहे. आपण बघितलं होतं की जो सेरोटोनिन 1A जे असतं ना तर ते स्मूथ मसलचं कॉन्ट्रॅक्शनसाठी असतं आणि जर आपण त्याचा अगोनिस्ट दिला तर काय होईल. आणि नॉर्मली पार्शियल अगोनिस्टचं डेफिनेशन काय आहे की त्या पार्शियल अगोनिस्ट जो आहे तर तो एक असतो आणि एक नॉर्मल न्यूरोट्रान्समीटर असतो आणि या दोघांना जाऊन त्या रिसेप्टरला बाइंड करायचं असतं. ठीक आहे. तर हा पार्शियल अगोनिस्ट कधी काम करतो लक्षात घे जेव्हा तो पर्टिक्युलर फॉर एक्झाम्पल इथं सेरोटोनिन आहे आणि हा सेरोटोनिनचा पार्शियल अगोनिस्ट आहे आणि तिथं सेरोटोनिनचं रिसेप्टर आहे. तर जेव्हा सेरोटोनिन जास्त असतो तेव्हा हा पार्शियल अगोनिस्ट जातो आणि म्हणतो की थांब सेरोटोनिन एवढं काम करू नकोस. जेव्हा सेरोटोनिन जास्त तेव्हा हा स्वतःहून त्याचं इनिबिशन करतो. पण जेव्हा सेरोटोनिन कमी असतं तेव्हा हा गडी स्वतः जातो आणि म्हणतो की थांब सेरोटोनिन मी तुझं काम करतो. ठीक आहे. तर हा ना दोस्त ना दुश्मन असतो. जेव्हा तुम्ही कमी पडता तेव्हा तो तुमचा दोस्त आणि जेव्हा तुम्ही खूप पुढे जाते तेव्हा तो तुमचा दुश्मन आहे. बस पार्शियल सेरोटोनिन 1A अगोनिस्ट हा काय करणार गॅस्ट्रिक सेन्सिटिव्हिटी कॉलनिक सेन्सिटिव्हिटी रिड्यूस करणार आहे आणि इट इज युजफुल ॲज ॲडजंक्ट इन IBS. ठीक आहे. म्हणजे ओपिओइड इंड्युस्ड कॉन्स्टिपेशन ड्रग्ज एक असतात यांचं नाव आहे मिथाइल नॅल्ट्रेक्झॉन आणि अल्बुमिनोपॅन. मिथाइल नॅल्ट्रेक्झॉन आणि अल्बुमिनोपॅन असं ड्रग्ज आहे ते ओपिओइड इंड्युस्ड कॉन्स्टिपेशनवाले ड्रग्ज आहेत. तर हे काय करतात हे जे ड्रग्ज आहेत तर ते पेरिफेरल म्यू रिसेप्टरला ब्लॉक करतील. का बरं ब्लॉकिंग ओपिओइडची गरजेची आहे कारण की जे ओपिओइड्स आहेत ना ते कॉन्स्टिपेशन कॉज करत असतात और पोस्ट ऑपरेटिव्ह इलियस कॉज करत असतात ओपिओइड्स. आणि मग आपल्याला हे न होऊ देण्यासाठी मग आपण त्याचे ब्लॉकर्स देतो पेरिफेरल म्यू रिसेप्टर ब्लॉकर. हे कोणकोणते अल्बुमिनोपॅन आणि मिथाइल नॅल्ट्रेक्झॉन. तर बट ह्याचं काय आहे साईड इफेक्ट की कार्डिओव्हास्क्युलर टॉक्सिसिटी कॉज करते. तर आपण आता एंड ऑफ चॅप्टरला आलो आहे की IBS स्ट्रक्चरल डॅमेज नाही कॉलोनोस्कोपी नॉर्मल असते. इथे प्रॉब्लेम फंक्शनल डिस्टर्बन्स असतो तुमची मोटिलिटी खराब झाली आहे गट ब्रेन तुमचा जे पेन सिग्नल जो वाढला आहे. IBS आणि IBD मधला डिफरन्स जाणून घेणं हे खूप हुशार स्टुडंटचं काम आहे. जे IBD असतं त्याच्यामध्ये ना अरे यार IBD जो आहे ना याच्यामध्ये इन्फ्लेमेशन झालेलं असतं अल्सर्स असतात ब्लडी डायरिया असतं आणि स्ट्रक्चरल डॅमेज असतं. पण IBS जो सिंड्रोम आहे त्याच्यामध्ये स्ट्रक्चरल डॅमेज नसतं ब्लिडिंग नसतं अल्सर नसतं फंक्शनल डॅमेज असतं. ठीक आहे. तर आतापर्यंत आपण सगळे ड्रग बघितलेले इथे जरा त्याचं आपण मेमरी स्टोरी बनवूयात. आपण इंटेस्टाईनला ॲज एन ओव्हर इमोशनल स्नेक म्हणून इमॅजिन करूयात. म्हणजे अति भावनिक असा साप आहे. तर हा कधी कधी खूप फास्ट वळवळ करतो तेव्हा तो डायरिया कॉज करतो आणि तेव्हा आपण त्याला लोपॅरामाइड देतो. म्हणजे जो खूप टाईट असतो तेव्हा क्रॅम्प कॉज करतो डायसायक्लोमिन देतो रिलॅक्स करण्यासाठी. जो खूप जास्त सेन्सिटिव्ह असतो लाईक थोडं टच केलं की पेन देतो तेव्हा आम्ही ट्रिप्टॅलिन देतो सो दॅट ब्रेन गट ॲक्सेस काम डाऊन. जेव्हा टू मच सेरोटोनिन आला असेल तेव्हा ॲलोसेट्रॉन देतो जेणेकरून की सेरोटोनिन 3 रिसेप्टर ब्लॉक करेल. जेव्हा खूप स्लो असतो हा स्नेक तेव्हा आपण टेगासेरॉड देतो सो दॅट इट पुशेस द फूड फॉरवर्ड. जेव्हा टू ड्राय असतो तेव्हा ल्युबिप्रोस्टॉन देतो दॅट विल पोर क्लोराईड अँड वॉटर. आणि सोडियम ॲब्झॉर्प्शन टू मच जेव्हा करत असेल सोडियम सोबत पाणी पण ॲब्झॉर्ब करणार. मग जेव्हा कॉन्स्टिपेशन होत असेल तेव्हा आपण काय देतो टेनापॅनर देतो सो दॅट सोडियम अपटेक होणार नाही. आता हे प्रश्न बघून घे वाय आर अँटीडिप्रेसंट युजफुल इन IBS इवन विदाउट डिप्रेशन आणि वाय कॅन ॲलोसेट्रॉन कॉज हिस्टेमिक कोलायटिस डिफरन्स बिटवीन ॲक्शन ऑफ ॲलोसेट्रॉन टेगासेरॉड आणि हाऊ डज ल्युबिप्रोस्टॉन सॉफ्टन द स्टूल आणि वाय इज IBS कॉल्ड फंक्शनल बॉवेल डिसऑर्डर. एक ठिकाणी आता थांबवते मी 10 सेकंद 10 9 8 7 5 4 3 2 1. ठीक आहे. 10 9 8 7 5 4 3 2 1 10 9 5 7 6 5 4 3 2 1. ठीक आहे. अशा प्रकारे आपला सुंदर असा चॅप्टर संपलेला आहे.